आजच्या व्हिडिओमध्ये आपण मस्त असा रवा उत्तप्पा बघणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 वाटी रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता, कोणताही घेऊ शकता। आता त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हाताने ते मिश्रण आपल्याला पातळ असं बनवून घ्यायचं आहे। रवा पाणी शोषून घेतो, त्यामुळे थोडंसं पातळ असं ते बनवायचं। नंतर थोड्या वेळानंतर ते घट्ट येतं। हे बघा, अशा पद्धतीने जसं लागेल तसं पाणी घालून त्याचं बॅटर अशा पद्धतीने करून घ्यायचं। आता झाकून हे आपल्याला कमीत कमी अर्धा तास ठेवायचा आहे। रवा छान असा भिजला पाहिजे। हे बघा, मस्त असा रवा भिजलेला आहे आणि मस्त असा फुगलेला पण आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्याचबरोबर चिमूटभर खायचा सोडा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, ह्याचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता कांदा टोमॅटोचे। त्याचबरोबर हिरवी कोथिंबीर पण आपल्याला थोडीशी टाकून घ्यायची आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। जर हे जे मिश्रण आहे ते घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घालायचं, म्हणजे ते तव्यावर पसरताना त्रास होत नाही, लगेच ते पसरलं जातं। हे बघा, अशा पद्धतीने जास्त पण पाणी घालायचं नाही, कारण उत्तप्पा हा थोडासा जाड असतो, त्यामुळे जर तुम्ही जास्त पाणी घातलं तर तो पातळ होऊ शकतो, तो खायला छान लागत नाही। उत्तप्पा हा थोडा जाडच खायला छान लागतो। आता इथं बॅटर तयार झालेलं आहे। आता गॅसवर तवा ठेवायचा। इथं मी आंबोळीचा तवा ठेवलेला आहे। त्याच्यावर तेल सोडून घ्यायचं। तवा व्यवस्थित तापला की त्याच्यावर आपण हे जे बॅटर आहे हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला चमच्याने पसरून घ्यायचे। मी इथे छोटे छोटे केलेले आहे, तुम्ही मोठे पण करू शकता, पण थोडेसे जाड करायचे म्हणजे ते खायला छान लागतात। अशा पद्धतीने चमच्याने ते व्यवस्थित असे पसरून झाल्यानंतर पुन्हा एकदा कडेने थोडंसं तेल सोडायचं आणि वरून पण थोडंसं तेल सोडायचं आणि झाकण लावून आपल्याला हे 5 मिनिटं मस्त असं वाफवून घ्यायचं आहे। बघा, वरची बाजू पण छान अशी त्याची वाफवलेली आहे। आता ते पलटवून घ्यायचं आणि छान असं दोन्ही साईडनी भाजून घ्यायचं। हे बघा, मस्त असं ते भाजलेलं आहे आणि खायला खूप छान लागतं हा उत्तप्पा। अशाच पद्धतीने बाकीचे पण उत्तप्पे मी करून घेणार आहे। प्रत्येक वेळी तेल हे सोडायचं म्हणजे उत्तप्पा खाली चिटकत नाही। हे बघा, अशा पद्धतीने तेल सोडलं की ते पुन्हा एकदा त्याच्यावर हे मिश्रण अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। थोडंसं झाकण लावून हे वाफवूनच घ्यायचं, नाहीतर तसंच जर तुम्ही ठेवलं तर ते वरती त्याचा रवा रवा असा पांढरट दिसतो आणि ते खायला चांगलं लागत नाही। त्यामुळे झाकण लावून आपल्याला हे 5 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे। वाफवल्यानंतर मस्त असं ते दिसायला लागतं किंवा त्याला चिरा पडत नाहीत किंवा तुटत नाही ते। आणि दुसऱ्या बाजूने पण छान असं ते भाजून घ्यायचं। अशाच पद्धतीने बाकीचे पण उत्तप्पे आपल्याला करून घ्यायचे आहेत। गरम गरम हा उत्तप्पा आणि त्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी खूप छान लागते। करून बघा ही रेसिपी आणि आवडली तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।